ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक अपडेट। मुख्यमंत्री आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अतिशय तीव्र गतीने सुरू झालेली आहे। सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तब्बल 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून पैशाची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना यामुळे अत्यंत मोठा दिलासा मिळणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या काही महिन्यांपासून गावागावात एकच चर्चा सुरू होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे 9वा हप्ता कधी येणार। अनेक शेतकरी रोज मोबाईलवर मेसेज तपासत होते, कुणी बँकेत जाऊन चौकशी करत होते, तर कुणी CSC सेंटरवर जाऊन स्टेटस पाहत होते। कारण मागील 8वा हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्त्यासाठी यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली। 3 ते 4 महिन्यांची जास्त प्रतीक्षा करावी लागली। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे आपल्याला बदललेली दिसत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी 8वा हप्ता जमा झाला होता त्या शेतकऱ्यांना आता 9वा हप्ता मिळायला सुरुवात होत असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा अक्षरशः आनंदाचं वातावरण तयार झालं। आता विशेष म्हणजे ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही फेऱ्या माराव्या लागणार नाही। खरीप हंगामाची तयारी सुरू असताना ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। खत, बियाणे, औषधे आणि इतर शेतीच्या खर्चासाठी अनेकांना या पैशांची अत्यंत गरज होती। त्यामुळे हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार। तुम्हालाही जर मागील 8वा हप्ता मिळाला असेल तर पुढील काही तासांमध्ये तुमच्याही खात्यात 9व्या हप्त्याची रक्कम 100% जमा होऊ शकते। त्यामुळे वेळोवेळी तुमचं बँक खातं आणि मोबाईलवर येणारे मेसेज तुम्ही चेक करत राहा, कारण राज्यभरात निधी वर्ग करण्याची प्रक्रिया अतिशय तीव्र गतीने सुरू झालेली दिसत आहे। तर शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत मोठी आनंदाची अपडेट सरकारकडून समोर येताना दिसत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळाल्यानंतर आता पुढचा म्हणजे 9वा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या कृषी विभागाकडून देण्यात आली। त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यात राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे। सरकारकडून पात्र लाभार्थ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नाव या पात्र यादीमध्ये असेल त्यांच्याच खात्यात पुढील हप्ता जमा केला जाईल। म्हणून अनेक शेतकरी आता स्वतःचे नाव यादीत आहे का हे तपासताना दिसत आहे। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला होता त्याच लाभार्थ्यांना आता 9वा हप्ता मिळणार असल्याचं आपल्याला स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यामुळे मागील हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी मानली जात आहे। यासोबतच आणखी एक अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली। शेतकरी बांधवांच्या खात्यात आजच PM किसान योजनेचा 23वा हप्ता देखील जमा होणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही योजनांचे पैसे वेगवेगळे दिले जात असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। म्हणजेच PM किसान योजनेची रक्कम वेगळी आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वेगळे अशा पद्धतीने लाभ दिला जातो। सध्या प्रशासनाकडून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू करण्यात आली। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहेत। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, आपलं बँक खातं आणि मोबाईलवर येणारे मेसेज तुम्ही वेळोवेळी तपासत राहणं अत्यंत गरजेचं मानलं जात आहे। आजचा दिवस खूपच महत्त्वाचा ठरताना दिसतोय। सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 9 वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली। बँका सुरू होताच टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे वर्ग केले जात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक तासाला एका जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार असून ही प्रक्रिया सलग
18 तास सुरू राहणार आहे. म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री थेट 10 वाजेपर्यंत निधी वर्ग करण्याची प्रक्रिया जोरदार पद्धतीने सुरू राहणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली. त्यामुळे अजूनही जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी पाठवला जात असून रात्रीपर्यंत कधीही तुमच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते. आता विशेष गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता त्यांनी आता आपलं बँक खातं आणि मोबाईलवर येणारे मेसेज सतत तपासत राहणं गरजेचं आहे. अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात सुद्धा झाली असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पुढील काही तास राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट मानले जातात. ज्या शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर बँकेत जाऊन खात्याची माहिती तपासून घ्यावी. कारण अनेक वेळा पैसे खात्यात जमा होतात पण मोबाईल नंबर अपडेट नसल्यामुळे मेसेज मिळत नाही. त्यामुळे पासबुक अपडेट करणं किंवा बँक स्टेटस तपासणं फायद्याचं ठरू शकतं. आता पहिल्या टप्प्यात राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट खात्यात पैसे वर्ग केले जात आहेत. राज्य सरकारची नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची PM किसान योजना यांचे नियम वेगवेगळे असल्यामुळे निधी जमा होण्याची प्रक्रिया देखील वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आधी जमा होत आहेत तर काही ठिकाणी थोडा उशीर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांची कागदपत्र पूर्ण आहेत आणि ज्यांची तांत्रिक पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशाच लाभार्थ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी आधीच तयार करण्यात आली असून आता निधी वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 4,000 कोटी रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग केल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आता प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या बँक खात्यात यापूर्वी 8वा हप्ता जमा झाला होता त्याच खात्यात आता 9वा हप्ता म्हणजे पुढचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं जुनं खातं सक्रिय आहे का हे एकदा तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट ठरतंय. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली. या जिल्ह्यांमध्ये आधी वितरण सुरू होणार असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आजच लाभ मिळेल तर काहींना पुढील टप्प्यात रक्कम दिली जाईल. आजचा दिवस राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा ठरताना दिसतोय. कारण अनेक दिवसांपासून रखडलेला हप्ता अखेर खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे गावागावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. निधी वितरण अधिक वेगाने पूर्ण व्हावं यासाठी प्रशासनाने जिल्ह्यांचे वेगवेगळे गट तयार केलेले आहेत. त्यानुसार प्रत्येकी 6 जिल्ह्यांचे 2 गट, 4 जिल्ह्यांचा 3रा गट तयार करण्यात आला आहे. या गटानुसार टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळेनुसार निधी जमा होत असल्याची माहिती पुढे आली. पहिल्या गटातील जिल्ह्यांमध्ये सकाळी 9 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत निधी जमा केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या गटातील जिल्ह्यांसाठी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निधी वर्ग करण्याचं काम सुरू राहील. तर तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांसाठी म्हणजे 4 जिल्ह्यांसाठी संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थेट खात्यात जमा केला जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्याच्या वेळेनुसार बँक खात्याकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक वेळा पैसे जमा झाल्यानंतर लगेच मेसेज येत नाही. त्यामुळे वेळोवेळी खातं तपासत राहणं गरजेचं ठरतं. काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर निधी जमा झाल्याचे संदेश सुद्धा यायला सुरुवात झाल्याचं देखील दिसतंय. आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता करणं सुद्धा आवश्यक असल्याचं सरकारने स्पष्ट केलं. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्र पूर्ण केलेली नाहीत किंवा तांत्रिक प्रक्रिया बाकी आहे त्यांना हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली सर्व माहिती आणि कागदपत्र एकदा व्यवस्थित तपासून घेणं गरजेचं ठरतंय. मागील वेळेस अनेक शेतकऱ्यांना 8वा हप्ता मंजूर होऊन सुद्धा खात्यात रक्कम दिसायला उशीर झाला होता. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे अनेक खात्यांची eKYC प्रक्रिया अपूर्ण होती. त्यामुळे यावेळी सरकारने आधीच सूचना दिल्या आहेत की बँक खातं आणि आधारशी संबंधित माहिती अपडेट असणं आवश्यक आहे.
आता विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डवर जुना फोटो आहे किंवा माहिती अपडेट नाही, त्यांनी ती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी असं सांगण्यात आलंय. कारण पडताळणीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास निधी अडकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील हप्ता वेळेत मिळवण्यासाठी सर्व माहिती योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच ज्या शेतकरी कुटुंबांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जात असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यामुळे अनेक शेतकरी आता आपली कागदपत्र आणि पात्रता पुन्हा तपासत आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये असेल तर आजच तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होऊ शकतो. काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे निधी वर्ग करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. कारण एका जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काहींना पैसे सकाळी मिळतील तर काहींना संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागू शकते. मात्र ज्या पात्र शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता मिळाला होता त्यांना पुढील हप्ता मिळण्याची शक्यता खूप जास्त मानली जात आहे. कारण अशा लाभार्थ्यांची पडताळणी आणि कागदपत्रांची प्रक्रिया आधीच पूर्ण झालेली असते. त्यामुळे प्रशासनाकडून त्याच खात्यावर पुढील रक्कम जमा करण्याचं काम आता जोरदार पद्धतीने सुरू आहे. आता बघा, या योजनेसाठी उत्पन्नाची अट देखील सरकारकडून महत्त्वाची ठरवण्यात आली. सरकारच्या नियमानुसार ज्या शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे पात्रतेची पडताळणी करताना उत्पन्नाचा तपशील विशेष लक्षात घेतला जात आहे. जर एखाद्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असेल तर अशा लाभार्थ्यांना पुढील हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे अनेक शेतकरी आता स्वतःची माहिती आणि कागदपत्र पुन्हा तपासताना दिसत आहेत. पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता यशस्वीरित्या जमा झाला होता त्यांच्या बहुतांश अटी आधीच पूर्ण झाल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात आता थेट 9वा हप्ता जमा व्हायची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली. आता पुढचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आणि कोणत्या बँकेच्या खात्यात निधी सर्वात आधी दिसू शकतो, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमका कोणत्या बँकांमधून जमा होणार याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी बँकांमार्फत निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट ऑफिस बँक या बँकांमधील खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. ग्रामीण भागात या बँकांचं जाळं मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सरकारकडून त्यांना विशेष प्राधान्य दिलं जात आहे. त्याचप्रमाणे HDFC बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक यांच्या माध्यमातून देखील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करायचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या बँकांशी नमो शेतकरी योजनेचं खातं लिंक असलेल्या शेतकऱ्यांना आजच मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळू शकतो. यासोबतच बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक आणि कॅनरा बँक यांच्या मार्फत सुद्धा निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. अनेक शेतकरी सतत बँक खाता आणि मोबाईल मेसेज तपासत असून गावागावात निधी जमा झाल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आता आणखी काही बँकांचा देखील या प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती पुढे आली. यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IDBI बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बँकांचा सुद्धा समावेश करण्यात आला. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांमधील लाखो शेतकरी आता आपल्या खात्यात हप्ता जमा होण्याची वाट बघत आहेत. सध्या DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून निधी थेट खात्यात पाठवायचं काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपलं बँक खातं तपासत राहणं महत्त्वाचं ठरेल. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची प्रक्रिया कोणतीही अडचण न येता पूर्ण व्हावी यासाठी बँक स्तरावर देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे निधी थेट आणि सुरक्षित पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. आता पहिल्या टप्प्यात ज्या 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला त्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक उत्सुकता पाहायला मिळते. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं आणि मोबाईल मेसेज वेळोवेळी तपासत राहणं गरजेचं आहे, कारण निधी टप्प्याटप्प्याने जमा केला जात असल्यामुळे काही शेतकऱ्यांना सकाळी तर काहींना संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे घाई न करता बँकेशी संपर्क ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आजच PM किसान योजनेचा 23वा हप्ता देखील जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना 2 योजनांचा लाभ एकाच वेळी मिळू शकतो, अशी चर्चा गावागावात सुरू झाली. जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात समाविष्ट नसेल तरी काळजी करायची काही गरज नाही, कारण उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यात निधी वितरण होऊ शकते. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता त्यांना पुढील हप्त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी वेळेत पूर्ण असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणं महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण पैसे जमा झाल्यानंतर सर्वात आधी मोबाईलवर SMS च्या माध्यमातून माहिती दिली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण असेल तरच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. या निधीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामं वेळेत पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होईल. खत, बियाणे आणि इतर शेती खर्चासाठी हा हप्ता अत्यंत महत्त्वाचा आधार ठरेल. आणि तुम्हालाही याबद्दल काही प्रश्न आणि शंका असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. अशाच महत्त्वाच्या आणि नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.